Hello friends. Now we discuss the next concept for the CET, JEE and NEET exam. Next one is on properties of a solid. In some book we can say that directly properties of solid, or according to our board syllabus, state board syllabus, we directly focus on a elasticity. Then after that once we discuss the liquid properties, and after that one we discuss the properties of a gases. But before start for that ones, here we focus on a elasticity. आपण जो फोकस करणार आहे तो कशावर करणार आहे, इलास्टिसिटीवर करणार आहे. मग हा इलास्टिसिटीचा कन्सेप्ट आपण कंटिन्यू करू आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला बाकीच्या प्रॉपर्टी डिस्कस करता येतील. ओके, चलो वी स्टार्ट फॉर दॅट वन्स. फर्स्टली इलास्टिसिटी. In a elasticity, for deformation word is an important. In a major number of problems, the deformation word is used. What is an deformation? Deformation कशाला म्हणायचं? When we apply the external force on a body, then the size and shape of the body get changed. or and असं म्हटलंय मी तुम्हाला. का बरं असं म्हटलंय? एकतर साईज बदलते ज्यावेळेस तुम्ही त्या बॉडीवर फोर्स एक्झर्ट करताय. सपोज इफ वी कन्सिडर दिस बॉडी आणि इफ वी अप्लाय द फोर्स ऑन द बॉडी, बॉडीवर जर तुम्ही फोर्स अप्लाय केला, देन द साईज ऑफ द बॉडी मे बी चेंज, और वी कॅन से दॅट शेप ऑफ द बॉडी मे बी चेंज, और बोथ गेट चेंज. किंवा दोन्हीही बदलू शकतात. एकतर साईज बदलेल किंवा शेप बदलेल किंवा दोन्हीही चेंज होतील. देन वी कॅन से दॅट दिस इज अन डिफॉर्मेशन. त्याला काय म्हणायचं? डिफॉर्मेशन म्हणायचं. Then here we say that due to the application of an external unbalanced force, the size or and shape of the body get changed. Then this is called as a deformation, and this force is called as a deforming force. कधी जर वर्ड आला MCQ मध्ये deforming force तर लक्षात ठेवा, due to that one size or shape or we can say that both of them get changes. किंवा दोन्हीही बदलत असतात. then this is called as a deformation, and this force is called as a deforming force. That's all. next one त्याच्या पुढे जर गेला, to detail study about that deforming force and deformation of a body, we focus on a two factor. one is on stress and another one is on strain. एक जो फॅक्टर असणार आहे तो स्ट्रेस आहे आणि दुसरा जो फॅक्टर आहे तो स्ट्रेनचा कन्सेप्ट आहे. then what is mean by stress and what is mean by strain? Here we form a one table. Okay, stress असणार आहे, strain असणार आहे, and after that one we focus on a Hooke's law. त्याच्यानंतर मी फोकस करणार आहे ते Hooke's law वर फोकस करणार आहे. चलो एक एक पार्ट मी कंटिन्यू करतो आणि मग लक्षात येऊन जाईल तुम्हाला. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस? स्ट्रेस कशाला म्हणायचं? द परपेंडिक्युलर फोर्स अप्लाइड ऑन दिस सरफेस. एखादा सरफेस असेल आणि त्या सरफेसवर तुम्ही परपेंडिक्युलर फोर्स अप्लाइड करताय पर युनिट एरिया, इट्स कॉल्ड ॲज अ स्ट्रेस. त्यालाच काय म्हणायचं? स्ट्रेस म्हणायचं. or we can say that the internal restoring force, actual definition अशी आहे त्याची, internal restoring force per unit area, it's called as a stress. पण आतमधला फोर्स मेजर करता येत नाही. देन फॉर द इलास्टिक बॉडी जर असेल तर तुम्ही बाहेरून फोर्स एक्झर्ट करताय, तेवढाच फोर्स आतमध्ये तयार होतोय. इफ यू रिमूव्ह दॅट एक्सटर्नल फोर्स, बाहेरून एक्झर्ट केलेला फोर्स तुम्ही काढून टाकला, रिमूव्ह केला, आतल्या फोर्समुळे बॉडी अगेन कम्स टू ॲट ओरिजिनल पोझिशन, ओरिजिनल शेप, ओरिजिनल साईज. देन दिस बॉडी इज अ इलास्टिक बॉडी. आणि आपला चॅप्टर्स तो आहे, इलास्टिसिटी आहे, इलास्टिक बॉडीज तुम्ही कन्सिडर करताय. म्हणजे तुम्ही फोर्स अप्लाइड केला म्हणून त्या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन झालं, फोर्स तुम्ही काढून टाकला, बॉडी रिगेन्स टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन, बॉडी जागेवर आली. याचा अर्थ बाहेरचा फोर्स आणि आतला फोर्स सारखाच असेल ना रे. ओके, दॅट बोथ द फोर्सेस आर सेम. म्हणजे या केसमध्ये तुमच्या लक्षात येत आहे दॅट फोर्सेस गेट बॅलन्स इच अदर इन केस ऑफ ए इलास्टिक बॉडी. इलास्टिक बॉडीमध्ये ते दोघे सारखे होत आहेत. और वी कॅन से दॅट द अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया इट्स कॉल्ड ॲज ए स्ट्रेस. त्याला काय म्हणायचं? स्ट्रेस म्हणायचं. और वी कॅन राईट इट्स युनिट्स ॲज ए न्यूटन पर मीटर स्क्वेअर, or we can also write its units, the dimensions of the force माहिती आहे, L1 M1 T minus 2, आणि एरिया जर घेतला तर L minus 1 येणार आहे, M1 T minus 2. these are the dimensions of the stress. हे कसे डायमेन्शन आहे? स्ट्रेसचे आहेत. सिमिलरली we discuss about the strain. what is the strain? तुम्ही फोर्स अप्लाइड करून झाला, त्याच्यामुळे शेप बदलला किंवा साईज बदलली किंवा दोन्ही बदलला, पण हाऊ मच गेट चेंज, किती चेंज झालाय
हे जे कॅल्क्युलेट करतात दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेन. देअरफोर इट्स डेफिनेशन इज अन चेंज इन डायमेन्शन with respect to original dimension. With respect to original dimension, it's called as a strain. त्याला काय म्हणायचं? स्ट्रेन म्हणायचं. But dimension divided by dimension, which means that that dimension get cancels, unit get cancelled, therefore it has no unit. याला unit नाही आहे आणि dimension सुद्धा नाही आहे. No unit, no dimensions. Clear आहे? ओके, हा कन्सेप्ट लक्षात घ्या. म्हणजे एक स्ट्रेस तुम्ही घेताय, एक स्ट्रेनचा कन्सेप्ट घेताय. ज्यावेळेस तुम्ही शेप बदलताय, shape of the body get changed or size of the body get changed or both get changed, then according to that one stress divided into 3 types. स्ट्रेसचे 3 टाइप्स केलेले तुम्ही. क्लिअर आहे सगळ्यांना? स्ट्रेस डिवायडेड इंटू 3 टाइप्स. 3 टाइप्स कसे? इफ द साइज गेट चेंज, साइज बदलली म्हणजे काय बदलतं? तुम्हाला लेंथ बदलू शकते. जर आपण वायर जर घेतली आहे, स्ट्रिंग जर कन्सिडर करत असाल तर त्याच्या केसमध्ये लेंथ बदलते. देन दिस स्ट्रेस इज कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. इफ लेंथ ऑफ द बॉडी गेट चेंज, जर बॉडीची लेंथ बदलली, देन दिस इज कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. त्याला काय म्हणायचं? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणायचं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. कधी? इफ the length of the body get changed due to the application of stress. स्ट्रेस अप्लाइड केल्यामुळे बॉडीची लेंथ बदलली. समजा इमॅजिन करा ही स्ट्रिंग आहे आणि तुम्ही याच्यावर काय केलं? फोर्स एक्झर्ट केलाय ऑन दिस एरिया. या एरियावर फोर्स एक्झर्ट केला. ड्यू टू दॅट वन इट्स अ लेंथ गेट चेंजेस. त्याची लेंथ बदलेल. देन दिस स्ट्रेस अप्लाइड ऑन ए बॉडी इज कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, ऑल्सो कॉल्ड ॲज अ टेन्साइल स्ट्रेस. त्याला दुसरा वर्ड काय? टेन्साइल स्ट्रेस. ओके, लेंथमुळे लॉन्जिट्युडिनल वर्ड आलाय, टेन्शन अप्लाइड करता टेन्साइल वर्ड आलाय, टेन्साइल स्ट्रेस. और वी कॅन से दॅट दिस इज अन इक्वल टू द, आपण इथे घेतोय दिस इज अन वन फिक्स सपोर्ट, दिस इज अन स्ट्रिंग अँड हिअर वी अप्लाय द फोर्स ऑन द बॉडी अँड ड्यू टू दॅट वन इट्स लेंथ गेट चेंज. म्हणून त्याची लेंथ बदलणार. दिस इज अन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. मग किती फोर्स एक्झर्ट केला? फोर्स अपॉन एरिया ना फॉर्म्युला तुमचा, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. किती फोर्स एक्झर्ट केला? जेवढं त्या बॉडीचं वेट होतं तेवढा ना. एफ इज इक्वल टू एम जी. म्हणजेच मी ते म्हणणार आहे एम जी डिवायडेड बाय कोणावर एक्झर्ट केला? एरियावर. मग मला सांगा, क्रॉस सेक्शन एरिया स्ट्रिंगचा काय असतो? सर्क्युलर असतो. सर्क्युलर असेल तर पाय आर स्क्वेअर ना. म्हणजे ही स्ट्रिंग इथे मी टाईट केली, फोर्स इथे एक्झर्ट करत असेल तर या एरियावर एक्झर्ट करतोय ना. दिस एरिया इज अन पाय आर स्क्वेअर. म्हणून एम जी अपॉन पाय आर स्क्वेअर इज अन फॉर्म्युला फॉर दॅट वन. त्यांच्यासाठी फॉर्म्युला तयार झाला. Due to that application of a stress, the strain develop inside this one, develop झालाय, and we can say that this is a longitudinal strain. याला सुद्धा म्हणायचं आहे फर्स्ट टाइप असणार आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, कारण लेंथ बदलली आहे. म्हणून त्या स्ट्रेनला काय म्हणलं आपण? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणलंय. और ऑल्सो कॉल्ड एज अ टेन्साइल स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणा किंवा टेन्साइल स्ट्रेन म्हणा. और वी कॅन से दॅट चेंज इन अ लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ असणार, कारण डायमेन्शन बदलले. काय बदलले? लेंथ बदलली. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. क्लिअर आहे नक्की? पुढचा कन्सेप्ट आला. देन सेकंड टाइप इज अन ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ ए स्ट्रेस साइज ऑफ द बॉडी गेट चेंज. मग आता साइज म्हणजे काय बदलणार? एक तर लेंथ बदलली आहे, लेंथ नंतर काय बदलेल? देन वी कॅन से दॅट इट्स व्हॉल्यूम गेट चेंज. व्हॉल्यूम बदलेल, आणि व्हॉल्यूम जर बदलणार असेल देन दिस स्ट्रेस इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम स्ट्रेस. म्हणून त्याला काय वर्ड वापरायचं? व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणायचं आहे. ओके, ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ ए स्ट्रेस व्हॉल्यूम ऑफ द बॉडी गेट चेंज. कशासाठी वापरायचं व्हॉल्यूमची केस? पाहिजे. If we consider about the cubical body or spherical body and if we apply the stress on that one, then its volume gets changed because it does not have a length. जसं स्ट्रिंग घेतली आहे, वायर घेतली तर लेंथ आहे त्याला. पण जर समजा आपण काही ब्लॉक घेतलाय, बलून घेतला असणार आहे, फुटबॉल घेतला असणार आहे, या केसमध्ये काय असणार आहे? त्याला व्हॉल्यूम आहे, त्याला लेंथ नाही आहे. मग या केसमध्ये आपल्याला जो स्ट्रेस स्टडी करायचा आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम स्ट्रेस. कोणता स्ट्रेस झाला? व्हॉल्यूम स्ट्रेस झाला. देन व्हॉट इज अन व्हॉल्यूम स्ट्रेस? Again we use a formula of stress, force upon area. Means again here we use this is n1 body and then that force exert on this body. त्या बॉडीवर फोर्स एक्झर्ट केला तरच त्याचं व्हॉल्यूम बदलेल. आणि एक लक्षात ठेवा, न्यूमरिकल सॉल्व करताना हे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं, तुम्हाला सगळ्या बाजूने फोर्स एक्झर्ट करावं लागेल त्यावेळेस त्या बॉडीचं व्हॉल्यूम बदलेल. नाहीतर तुम्ही फक्त दोनच साईडने फोर्स एक्झर्ट केला तर बॉडी या साईडने बाहेर येईल, फक्त या साईडने फोर्स एक्झर्ट केला तर बॉडी या साईडने बाहेर येईल. म्हणून तुम्हाला एक्झर्ट करताना फोर्स हा सगळ्या बाजूने एक्झर्ट करावा लागेल.
क्लिअर आहे नक्की? दॅट फोर्स एक्झर्टेड फ्रॉम द ऑल द साइड, सगळ्या साईडने फोर्स एक्झर्ट करा, देन अँड देन ओनली इट्स व्हॉल्यूम गेट चेंज. देन वी कॅन राईट दिस ॲज अ परपेंडिक्युलर फोर्स. आणि लक्षात ठेवा, तो फोर्स अप्लाइड करताना त्या सरफेसला परपेंडिक्युलर जर असेल ना, तर त्या केसमध्ये व्हॉल्यूम इझिली बदलेल. नाहीतर त्याचा कॉम्पोनंट घ्यावा लागेल. जर आपण असा तिरका फोर्स जर दाखवला तर आपल्याला परपेंडिक्युलर त्याचा कॉम्पोनंट करावा लागेल आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावे लागतात. न्यूमेरिकलमध्ये येतो तो पार्ट. परत एकदा ऐका मी काय बोलतोय. जर हा त्या सरफेसला परपेंडिक्युलर जर असेल, देन अँड देन ओनली इट्स व्हॉल्यूम गेट डिक्रीजेस मोर. पण जर समजा हा फोर्स तुम्ही इन्क्लाइंड एक्झर्ट केलाय, इन्क्लाइंड जर एक्झर्ट केला तर असा घेत नाहीये, तर त्यावेळेस त्याचे कॉम्पोनंट घेतो. कॉम्पोनंट कोणता असेल? थिटाच्या शेजारचा, आणि त्याच्यावरनं तो फोर्स आपल्याला कन्सिडर करावा लागतो. म्हणून घेताना लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर फोर्स म्हणतो, नसेल तर कॉम्पोनंट घ्यायचा परपेंडिक्युलरवाला. क्लिअर आहे? एक वेक्टर असेल तर दोन कॉम्पोनंट होतात ना, तसं एक फोर्स असेल तर दोन कॉम्पोनंट होतील ना, तर परपेंडिक्युलरवाला कॉम्पोनंट आहे ना, तो इथे कन्सिडर करायचा. क्लिअर आहे? देन दिस इज अन परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट काय असणार आहे? एरिया असणार आहे. और वी कॅन से दॅट फोर्स अप्लाइड झाला, त्याच्यामुळे त्याचं व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर वाढेल ना, म्हणून त्या केसमध्ये फोर्स अपॉन एरिया म्हणजे चेंज इन प्रेशर. मीन्स हिअर वी से दॅट दिस चेंज इन प्रेशर, त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? चेंज इन प्रेशर, कारण फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर. पण किती फोर्स एक्झर्ट केला? जेवढा प्रेशर बदलला तेवढाच ना, म्हणून त्याच्या केसमध्ये वर्ड वापरला चेंज इन प्रेशर. आणि चेंज इन प्रेशर डिनोटेड बाय द डीपी. डीपीने दाखवलंय मी. ओके, चलो आता व्हॉल्यूम स्ट्रेस अप्लाइड केला म्हणून त्याचं व्हॉल्यूम बदललं, आणि किती बदललं हे कोण सांगतं? स्ट्रेन. म्हणून त्या केसमध्ये दुसरा इकडे टाईप आला व्हॉल्यूम स्ट्रेन. काय टाईप आला? व्हॉल्यूम स्ट्रेन. चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि जनरली इथे मायनस साईन असतं. का बरं मायनस साईन आहे? लक्षात ठेवा, मायनस साईन. वाय? बिकॉज द व्हॉल्यूम गेट डिक्रीज. व्हॉल्यूम कमी होत आहे म्हणून त्याच्यामध्ये मायनस साईन द्यावं लागेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट वन्स त्याच्या पुढे जा थर्ड कन्सेप्टमध्ये. आता इथे साईज काय काय बदलली? एक तर लेंथ बदलते, नाहीतर व्हॉल्यूम बदलतं, किंवा काही केसमध्ये शेप सुद्धा बदलला जातो. बॉडीचं व्हॉल्यूम चेंज होत नाही, फक्त बॉडीचा शेप बदलत आहे. म्हणजे या केसमध्ये असा बॉक्स जर असेल, तुम्ही जर वरच्या बाजूने स्ट्रेस जर एक्झर्ट केला, असं ढकलला, तर बॉक्स काय होतं? थोडासा तिरका होतो. पण व्हॉल्यूम बदललं, व्हॉल्यूम रिमेन सेम, ओनली शेप ऑफ द बॉडी गेट चेंज. देन दिस स्ट्रेस इज कॉल्ड ॲज अ शेअरिंग स्ट्रेस. कोणता स्ट्रेस म्हणायचं? शेअरिंग स्ट्रेस म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज अ शेअरिंग स्ट्रेस. अँड ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ ए स्ट्रेस द शेप ऑफ द बॉडी गेट चेंज. म्हणून शेप बदलला. म्हणजे कसं रे, जर समजा माझ्याकडे हा बॉक्स आहे आणि त्याच्यावर मी हा टँजंट टू द सरफेस फोर्स एक्झर्ट केला आहे, देन ॲट दॅट टाइम शेप ऑफ द बॉडी गेट चेंज. बॉडीचा शेप बदलला, तर त्याला म्हणायचं शेअरिंग स्ट्रेस. क्लिअर आहे? दिस इज कॉल्ड ॲज अ शेअरिंग स्ट्रेस. मग आपण इथे कन्सेप्टमध्ये येणार आहे दिस टँजेन्शियल फोर्स. फोर्स कसा पाहिजे? टँजेन्शियल फोर्स पाहिजे. टँजेन्शियल फोर्स पर युनिट काय असणार आहे? एरिया. आणि इथे काळजी काय घ्यायची आहे? एरिया जिथे तुम्ही फोर्स एक्झर्ट केला तेवढाच एरिया घ्यायचा. आता मला सांगा, फोर्स कुठे एक्झर्ट केला? फक्त टॉप सरफेसवर. टॉपला एक्झर्ट केला ना, टॉपचाच एरिया घ्यायचा. कधी कधी काही न्यूमरिकल असे आहेत. पहा इथे मी छोटीशी डायग्राम दाखवतो तुम्हाला. इथे एक बॉडी असते आणि ह्या बॉडीवर इकडनं पण फोर्स एक्झर्ट करतात, इकडनं पण फोर्स एक्झर्ट करतात. मीन्स लाईक दिस वन्स. आत्ता मी काय केलं? फक्त वरच्या बाजूने फोर्स एक्झर्ट केला म्हणून शेप बदलला. काही जण असा पण फोर्स एक्झर्ट करतात, म्हणजे दोन्ही साईडने फोर्स एक्झर्ट करतात. मग अशा वेळेस काय करायचं? दोन्ही फोर्स घ्या, दोन्ही एरिया घ्या, नाहीतर एकच फोर्स घ्या, एकच एरिया घ्या. दोन्हीपैकी एक आयडिया वापरायची. कारण दोन्ही फोर्स जर सेम एक्झर्ट करताय, देन ॲट दॅट टाइम वी कॅन टेक दॅट बोथ द फोर्सेस अँड बोथ द एरिया. मग डबल फोर्स झाला, डबल एरिया आला, तर टू कॅन्सल, परत तोच फॉर्म्युला येईल ना. नो प्रॉब्लेम इन दॅट वन. म्हणून त्या कन्सेप्टमध्ये अशा केसेस जर आल्या तर दोन्ही फोर्स आणि दोन्ही एरिया, जेवढा टोटल फोर्स असेल आणि टोटल एरिया असेल तो इथे सबस्टिट्यूट करायचा. आणि बाय युझिंग दॅट वन वी कॅन फाइंड आउट दीज न्यूमरिकल्स. त्याच्यावरनं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. आता हा स्ट्रेस एक्झर्ट केला म्हणून बॉडीचा शेप बदलला, बट हाऊ मच गेट चेंज? किती बदलला आहे? दॅट गेट मेजर्ड. असं नाही म्हणता यायचं शेप बदललाय. शेप कसा मेजर करणार? म्हणून त्याच्यासाठी एक जॉमेट्रिकल कन्सेप्ट यूज केला आहे. अँड दॅट इज दिस स्ट्रेन अप्लाइड ऑन ए बॉडी इज कॉल्ड एज अ शेअरिंग स्ट्रेन. याला काय म्हणतात? ते शेअरिंग स्ट्रेन. किंवा काही न्यूमरिकलमध्ये या शेअरिंग स्ट्रेन नाही म्हणत, नुसतं शिअर वर्ड वापरता येते, ते सुद्धा करेक्ट असेल. लक्षात ठेवा, कधी कधी शिअर म्हणतात. शिअर म्हटलं म्हणजे शेअरिंग स्ट्रेन झालं, हे लक्षात ठेवायचं. दे कॅन से दॅट दिस इज अ शिअर ओनली. ओके, नुसतं शिअर म्हणू शकता ते.
देन इज इक्वल टू द विच फॉर्म्युला इज यूज इन दॅट केस. आता इथे शेप कसा शेप बदलला हे कसं मोजायचं, हे शेप बदलला हे थेरॉटिकल सोपं आहे, पण मेजरमेंट कसं घ्यायचं त्याच्यासाठी कन्सेप्ट काय वापरला आपण. देन दिस डिस्प्लेसमेंट ऑफ ए बॉडी, या बॉडीचं किती डिस्प्लेस झालं आहे, डिवायडेड बाय इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स सरफेस. म्हणून कन्सेप्टमध्ये आपण वापरताना म्हटलं होतं दिस इज अन लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर डिवायडेड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठून घ्यायचं, फ्रॉम फिक्स लेअर. कुठून घ्यायचं, फ्रॉम फिक्स लेअर. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम फिक्स लेअर, फिक्स लेअर पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. तुम्ही म्हणणार याचं ठीक आहे, हे डिस्टन्स घेऊ शकता. इथे काय करायचं, आत्ताची जी केस घेतली होती, इकडे एक फोर्स एक्झर्ट केला, इकडे एक फोर्स एक्झर्ट केला. हां, आता इथे काय होईल माहिती आहे का, असं शेप बदलेल त्याचं. मला सांगा, फिक्स लेअर मिडलचा फिक्स लेअरच झाला ना रे हा. मग आपण हा फोर्स घेतला या केसमध्ये, सॉरी याचं डिस्प्लेसमेंट घेतलं आणि इथून हे परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं तरी चालतंय ना. म्हणून काही वेगळं नाही आहे, कन्सेप्ट सोपाच आहे, सगळीकडे तोच वापरायचा आहे. लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर, टॉपचाच घेतला पाहिजे असं काही नाही, थोडा खाली घेतला लेअर तरी चालतो, डिस्टन्स छोटं होतं, डिस्प्लेसमेंट कमी झालं तर. म्हणून इथे कन्सेप्टमध्ये कधी हा फॉर्म्युला चालतो, लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर डिवायडेड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स सरफेस. फिक्स सरफेस पासूनचं काय असणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. ऑर वी कॅन से दॅट दिस इज अन इक्वल टू टॅन थिटा. सगळ्यांना माहिती आहे दिस इज इक्वल टू टॅन थिटा. वाय वी से दॅट टॅन थिटा, बिकॉज द ऑपोजिट साइड डिवायडेड बाय दिस वन परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे हा थिटा असेल, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजस्टंट डिस्टन्स. ओके, दिस इज अन टॅन थिटा. म्हणून त्या केसमध्ये आपण टॅन थिटा लिहू शकतो. आणि थिटा इज अ व्हेरी स्मॉल जर असेल तर, थिटा स्मॉल जर असेल देन ॲट दॅट टाइम टॅन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा. दॅट्स ऑल. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. याच्यावरचे न्यूमरिकल्स आहेत तुम्हाला. ह्या कन्सेप्टमध्ये स्ट्रेस असणार आहे, स्ट्रेस नंतर स्ट्रेसेसचे टाईप आहेत, कोणता स्ट्रेस म्हटलंय ते लक्षात घ्यायचं, त्याच्यावरनं फॉर्म्युले वापरायला सुरुवात करायची. हे न्यूमरिकल, स्ट्रेनचे न्यूमरिकल मॅक्सिमम हे पर्सेंटेजवर डिपेंड असणार आहे आणि खूप सोपे आहेत. पर्सेंटेजवर का आले माहिती आहे का, कारण तुम्ही चेंज इन डायमेन्शन कोणाशी कम्पेअर करता, ओरिजिनलशी, टोटलशी. म्हणजे सुरुवातीचं व्हॉल्यूम व्ही होतं, नंतरचं चेंज किती झाला, डीव्ही. मग तुम्ही पर्सेंटेजच काढता ना त्याचा. जसं तुमचे मार्क्स आहेत, तुम्हाला टोटल मार्क्स कितीपैकी पेपर होता, 100चा, किती पडले त्याच्यापैकी 81 पडलेत, म्हणजे 81 डिवायडेड बाय 100, म्हणजे हे पर्सेंटेज काढता ना तुम्ही. लाईक दॅट वन्स इथे सुद्धा चेंज इन डायमेन्शन डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन, चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ, या केसमध्ये तुम्ही पर्सेंटेज काढत असता, लक्षात ठेवा. म्हणून मॅक्सिमम प्रॉब्लेम तुमचे पर्सेंटेजचे, विशेष वेगळं काही नाहीये. टोटल घ्यायचं आणि किती चेंज झाला तो घ्यायचा, 100ने मल्टिप्लाय करायचं, पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू आली. and that values are given or in options that values are provided आणि आपल्याला ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. लक्षात घ्या. नेक्स्ट वन त्याच्या पुढे गेला तर हुक्स लॉ येतो. हुक्स लॉ काय सांगितलाय, सायंटिस्ट हुक स्टडीड फॉर द डिफरंट मटेरियल, वेगवेगळ्या मटेरियलसाठी सायंटिस्ट हुक्सने स्टडी केला and they develop a one law. This is an Hooke's law. Stress is a directly proportional to the strain. पाहिजे, stress is a directly proportional to the strain. Stress is directly proportional to strain चा concept आहे त्यांचा. Or we can say that the stress is equal to the m into strain. What is the m? M is a proportional constant. And what is this proportional constant? Proportional constant means this one modulus of elasticity. काय तो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे. अँड दिस मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी एम इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय काय असणार आहे, स्ट्रेन असणार आहे. स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. म्हणून त्या कन्सेप्टमध्ये हा पार्ट तयार होऊन जातो. एम इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेनचा कन्सेप्ट आहे. क्लिअर होतंय नक्की सगळ्यांना. देन वी कॅन से दॅट, आता मला सांगा, जर स्ट्रेनला युनिटच नाही, जे स्ट्रेसचं युनिट तेच मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं युनिट ना, डायमेन्शन पण तेच ना, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. आणि डायमेन्शन काय, L-1 M1T-2 डायमेन्शन्स असतील त्याच्या. ओके, हे लक्षात घ्या. देन दिस आर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आता हा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कन्सेप्ट काय, फिनॉमिनॉन काय ते समजून घ्या. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज अन फॅक्टर विच यूज टू हाऊ मच ऑपोजिशन प्रोड्यूस्ड बाय द मटेरियल टू रिगेन द बॉडी टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजे बॉडी ओरिजिनल डायमेन्शन, ज्यावेळेस तुम्ही फोर्स एक्झर्ट करता बॉडीमध्ये डिफॉर्मेशन होतं, फोर्स काढून घेता बॉडी परत ओरिजिनल डायमेन्शनला येते. पण ओरिजिनल डायमेन्शनला येण्यासाठी त्या मटेरियलचा फॅक्टर अपोज करत असतो.
आणि तो अपोज करणारा फॅक्टर म्हणजेच काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. इफ द मोर ऑपोजिशन डेव्हलप बाय द बॉडी टू रिगेन्स टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन, देन द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज अन ग्रेटर वन. त्याची मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ही तेवढी जास्त असते. म्हणून लक्षात ठेवा, व्हॉट इज अ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज अन फॅक्टर विच प्रोड्युसेस अ ऑपोजिशन टू रिगेन द बॉडी इट्स ओरिजिनल डायमेन्शन. ओके, म्हणजेच हा कन्सेप्ट इथे तयार होऊन गेला. स्ट्रेस डिवायडेड बाय काय असणार आहे, स्ट्रेन असणार आहे. आणि मग आता मला सांगा काय काय बॉडीमध्ये चेंज झालं. एक तर लेंथ बदलली किंवा व्हॉल्यूम बदलतोय किंवा शेप बदलतोय. लेंथ जर चेंज होत असेल तर पहिला टाईप आहे यंग्स मॉड्युलस. कोणता आहे, यंग्स मॉड्युलसचा कन्सेप्ट. व्हॉट इज अ यंग्स मॉड्युलस? अ फॅक्टर विच प्रोड्युसेस अ ऑपोजिशन टू द चेंज इन अ लेंथ ऑफ द बॉडी और स्ट्रिंग. एखादी वायर आहे, स्ट्रिंग आहे, तुम्ही त्याचं इलॉंगेशन केलं, सोडून दिलं, वायर परत जागेवर जाईल, रिगेन होईल, कारण इलास्टिक बॉडी आहे. पण त्याच्यामध्ये त्या मटेरियलचं काही फॅक्टर्स आहेत विच प्रोड्युसेस ऑपोजिशन टू रिगेन द बॉडी. त्याला ओरिजिनल डायमेन्शनला जाण्यासाठी ऑपोजिशन क्रिएट करता येते. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ यंग्स मॉड्युलस. याला काय म्हणायचं आहे, यंग्स मॉड्युलस म्हणायचं आहे. अँड दिस यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू दिस स्ट्रेस अपॉन दिस यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. अँड हाऊ मच लॉन्जिट्युडनल स्ट्रेस गेट डेव्हलप, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस किती आहे, इज इक्वल टू mg डिवायडेड बाय काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय स्ट्रेन किती आहे, लॉन्जिट्युडनल चेंज इन लेंथ डिवायडेड बाय काय, ओरिजिनल लेंथ, इज इक्वल टू mg इंटू कॅपिटल L डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर इंटू स्मॉल l. This is one formula of a Young's modulus. लक्षात ठेवायचं, यंग्स मॉड्युलस इट डिपेंड्स ऑन दी मटेरियल. काही मटेरियल ऑपोजिशन जास्त करतात, काही मटेरियल कमी करतात, त्याच्यावर हा फॅक्टर डिपेंड असतो. जर आणखीन एक आहे, तुम्हाला दोन वायरचं कंपॅरिझन दिलं ना, आणि तुम्हाला जर म्हटलं असेल ना, वायर आर द सेम वायर मेड फ्रॉम द सेम मटेरियल, तर समजून घ्यायचं दोघांचं यंग्स मॉड्युलस सेम आहे, कारण यंग्स मॉड्युलस ओनली डिपेंड्स ऑन मटेरियल. ओके, मग लगेच आपल्याला ते सॉल्विंगला सोपं होऊन जात असं. दुसरा कन्सेप्ट येतो सेकंड, इफ द व्हॉल्यूम ऑफ द बॉडी गेट चेंज देन दिस मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज कॉल्ड द बल्क मॉड्युलस. याला काय म्हणता येते, बल्क मॉड्युलस म्हणता येते. आणि बल्क मॉड्युलस डिनोटेड बाय द जनरली के, कॅपिटल के ने दाखवतो आपण. दिस इज इक्वल टू द व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू व्ही डीपी डिवायडेड बाय काय डीव्ही. दोघांचा रेशो घेऊन टाका ना, मायनस साईन आहे त्याला. मायनस साईन का, बिकॉज द व्हॉल्यूम डिक्रीज. ओके, हा बल्क मॉड्युलसचा कन्सेप्ट झाला. त्याच्यानंतर थर्ड कन्सेप्ट येतो तुमचा, जर शेप जर बदलणार असेल तर अशा वेळेस जो मॉड्युलस येतो, दिस इज कॉल्ड ॲज अ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता कधी कधी न्यूमरिकलमध्ये वर्ड वापरताना रिजिडिटी मॉड्युलस, बल्क मॉड्युलस किंवा व्हॉल्यूम मॉड्युलस, याला यंग्स मॉड्युलस किंवा लेंथ मॉड्युलस असं म्हटलं तरी चालेल ना, कारण हा लेंथसाठी यंग्स मॉड्युलस, हा व्हॉल्यूमसाठी म्हणून याला व्हॉल्यूम मॉड्युलस पण म्हणता येते. याला रिजिडिटी मॉड्युलस असं सुद्धा वर्ड वापरता येते. अँड दॅट डिनोटेड बाय द इटा नोटेशन. कशाने दाखवलं आपण, इटाने. अँड दिस इज अन इक्वल टू द शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए इंटू थिटा. थिटा म्हणजे टॅन थिटा ॲक्च्युली तो, पण थिटा स्मॉल असेल तर आपण थिटा घेत असतो. क्लिअर आहे, ऑपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजस्टंट साईड, त्या पद्धतीने आपण ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट्स ऑल. हे सगळे तुमचे कन्सेप्ट आहेत. आता आणखीन एक सोपा कन्सेप्ट, मी आता न्यूमरिकल घेणारच आहे, व तुमची नोटबुक आणि पेन तयार ठेवा. मी पुढच्या न्यूमरिकलमध्ये याचे सगळे कन्सेप्ट आपण डिस्कस करू. पण एक लक्षात ठेवायचं, जर तुमच्या न्यूमरिकलमध्ये यंग्स मॉड्युलस दिला ना, लक्षात ठेवायचं आपल्याला यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. बल्क मॉड्युलस दिलाय ना आणि बेसिक क्वेश्चन असेल ना, बल्क मॉड्युलसचाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिले ना, त्याचा फॉर्म्युला वापरायचा. हा, दुसऱ्या बरोबर कंपॅरिझन असेल तर त्यांचा कंपॅरिझनचा फॉर्म्युला येईल, पण जनरल केस असेल ना, अशा वेळेस डायरेक्ट क्लिअर ठेवायचं, मला यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे ना, यंग्सच वापरायचा. व्हॅल्यू दिली ना तुम्हाला, बल्कची दिली ना, बल्कचाच फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. क्लिअर आहे, हा फॉर्म्युला जनरल लक्षात ठेवा. दिस इज अन इक्वल टू द डीपी डिवायडेड बाय डीव्ही डिवायडेड बाय व्ही. हा व्ही खाली जाईल ना डिवाइड होऊन, मग इथे पर्सेंटेजचे केसेस दिलेले असतात. इथे पण तसंच आहे, कॅपिटल एल जाऊन डिवाइड झाला, चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ, इथे पण पर्सेंटेजची केस देऊ शकतात आणि त्याच्यावरनं काही व्हॅल्यू फाइंड आउट करता आल्या पाहिजे. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ ए लेंथ गेट चेंज असं जर विचारलं तर हे लिहायचं. आणि यंग्स मॉड्युलस याला इकडे ट्रान्सफर करा, यंग्स मॉड्युलस इकडे घ्या, संपला प्रश्न. हाऊ मच व्हॉल्यूम गेट चेंज पर्सेंटेजमध्ये, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम इकडे घ्या आणि बल्क मॉड्युलस डिवाइड करा, संपला प्रश्न. एकदम सोपा पार्ट आहे.
ओके, काही अवघड नाही आणि याच्यावर प्रॉब्लेम्स आहेतच आहेत तुमचे, लक्षात ठेवा. ओके, कंपल्सरी प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचे जर फोकस केलं तर तुमच्या लक्षात येईल दिस आर व्हेरी सिम्पल वन्स. ही सगळी जवळजवळ 60% प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या या चॅप्टरचे याच्यावरच आहे. म्हणून हे कन्सेप्ट लक्षात घ्या. एकदा फॉर्म्युले सगळे पाहून घ्या, काही अवघड नाहीये, पाठ करायची गरज नाही. mg इंटू कॅपिटल एल डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर. फक्त लक्षात ठेवायचं एल काय, एल काय, आर काय, जी काय, हे जिथं समजा तुम्हाला माहिती आहे डीव्ही काय, व्ही काय, थिटा काय, हे फक्त माहीत असावं, बाकी काही नाहीये. ओके, हा कन्सेप्ट झाला. आता थोडेसे काही न्यूमरिकल्स आपण घेऊ, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. थोडे नोटबुक आणि पेन तुमच्या समोर ठेवा. आपण त्या न्यूमरिकलकडे जाऊ. न्यूमरिकलमध्ये फर्स्ट कन्सेप्ट असं म्हटलेलं आहे, बाय द अ फोर्स ऑफ ए 500 किलोग्रॅम वेट. तुम्हाला मी डायरेक्टली बोलतो, तुम्हाला फक्त व्हॅल्यूज लिहायच्या आहेत, प्रॉब्लेम नका लिहित बसू. फोर्स ऑफ ए, मी थोडंसं काही पार्ट त्याच्यामध्ये पुसतो. काय म्हटलं त्याच्यामध्ये, फोर्स ऑफ ए 5 किलोग्राम वेट कॅन ब्रेक ए वायर. वायर काय करू शकतो, तो ब्रेक करू शकतो. कॅन ब्रेक ए वायर. व्हॉट इज द फोर्स नेसेसरी टू ब्रेक ए अनदर वायर ऑफ द सेम मटेरियल. काय म्हटलं मगाशी मी तुम्हाला, सेम मटेरियल म्हटलं ना, लगेच क्लिअर झालं पाहिजे. अरे यंग्स मॉड्युलस त्यांचं सारखं आहे, त्याच्यावरनं आपल्याला जाता येऊ शकतं. त्यांनी काय म्हटलंय, फोर्स दिलाय तुम्हाला, फोर्स F इज इक्वल टू 500 किलोग्रॅम वेट दिलाय आणि कॅन ब्रेक ए वायर. एवढा फोर्स त्या वायरला तुटू शकतो, ब्रेक करू शकतो. व्हॉट इज द फोर्स नेसेसरी टू ब्रेक ए अनदर वायर. एका वायरला हा फोर्स ब्रेक करू शकतो, म्हणजे फर्स्ट वायर असेल. सेकंड वायरला किती फोर्स अप्लाइड करावा लागेल ब्रेक करण्यासाठी, असा क्वेश्चन आहे. आता त्याच्यामध्ये आणखीन काय दिलंय, सेम मटेरियल अँड सेम लेंथ बट हाफ द क्रॉस सेक्शनल एरिया. दोघांची लेंथ सुद्धा सारखी, मटेरियल सारखं म्हणजे दोघांचं यंग्स मॉड्युलस सारखा, दोघांची लेंथ सारखी आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आणखीन काय म्हणलंय, एरिया जो आहे तो क्रॉस सेक्शन एरिया नंतरचा किती आहे, हाफ आहे, बट हाफ द क्रॉस सेक्शन एरिया. मग हे 2 2 1 1 हे दोघे सारखेच आहेत. मटेरियल सारखं म्हणजे यंग्स मॉड्युलस सारखा, लेंथ सारखी, आणि क्रॉस सेक्शन एरिया सेकंडचा पहिल्याच्या किती आहे, हाफ आहे. पहिल्याच्या किती, हाफ आहे. आणि तुम्हाला म्हटलं हाऊ मच फोर्स इज रिक्वायर्ड टू वायर. वायरला ब्रेक करण्यासाठी किती फोर्सची गरज, काय करणार सांगा. एकदम सोपं. यंग्स मॉड्युलसचा तुमचा फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला. यंग्स मॉड्युलस सेम आहे, y इज इक्वल टू द काय फॉर्म्युला आहे, mg अपॉन पाय आर स्क्वेअर. आता हे त्याला शॉर्ट करतो फॉर्म्युला. mg म्हणजे फोर्स, इन डिवायडेड बाय काय, पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया आहे, आणि इनटू हे काय तुमच्याकडे कॅपिटल एल डिवायडेड बाय काय म्हटलेलं आहे, स्मॉल एल ची केस दिलेली आहे. आता यांच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सेम लेंथ सेम मटेरियल म्हटलेलं आहे, म्हणजेच बाकीच्या व्हॅल्यू या सगळ्या सेम झाल्यात. म्हणजे थोडक्यात हे कन्सेप्ट सगळे सेम झाले, मग हे सुद्धा बाकीच्या व्हॅल्यू, हा रेशो सुद्धा सेम येईल ना. मीन्स वी कॅन राईट दिस F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय A2. दॅट्स ऑल. ओके, म्हणजेच कन्सेप्ट मध्ये काय येणार आहे सांगा, पुढे पुढच्या पार्ट मध्ये येणार आहे. कारण तुम्ही म्हणणार इलॉंगेशनचा कन्सेप्ट नाही घ्यायचा का, वायर ब्रेक करायची, मग वायर तर ब्रेक होणारच आहे ना, सारखीच येणार आहे, म्हणून त्याच्या केसमध्ये इलॉंगेशनचा पार्ट येणार नाही. म्हणून इथे काय आलं, F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 अपॉन A2. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू, दिस इज ऑन 500 डिवायडेड बाय A1 ॲज इट इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय A2 ची व्हॅल्यू किती आहे, A1 डिवायडेड बाय 2 आहे. A1 कॅन्सल, हा 2 जाऊन याला मल्टिप्लाय झाला. 500 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ F2, 2 ने डिवाइड केलं तर F2 ची व्हॅल्यू येणार आहे 250 किलोग्राम वेट. दिस इज अन आन्सर. 250 किलोग्राम वेट इज अन आन्सर. सिंपल आहे. ओके, म्हणून लक्षात काय घ्यायचं, मला सांगायचा पर्पज काय, तुम्हाला फक्त फॉर्म्युले क्लिअर, काय काय महत्वाचं असतं. अरे मटेरियल म्हटलंय ना, यंग्स मॉड्युलस सेम, चेंज इन लेंथ सेम आहे, हा पण कन्सेप्ट आला. वाय ब्रेक म्हटलंय, ब्रेकच्या कन्सेप्ट करून डायरेक्ट पण वापरता आला असतं. पाहिजे ते म्हटलं असतं ना, ब्रेकिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे तुमचा, फोर्स अपॉन एरिया, ब्रेकिंग फोर्स डिवाइडेड बाय एरिया, डायरेक्ट ते पण वापरलं असतं तरी चाललं असतं. ओके, नेक्स्ट वन, पुढे काय म्हटलंय पहा, सिंपल प्रॉब्लेम. A and B are two wires. A and B are two wires. The radius of A आणि B दोन वायर्स म्हटलंय, radius of A is twice that of a B. A and B two wires आहेत, radius of A is twice of that of the B. B च्या twice आहे. जसं सेंटेन्स म्हटलं तसं लिहून टाकायचं. Radius of A is twice of the radius of B. If they are stretched by the same load, म्हणजे दोघांना लोड सारखाच अप्लाय करायचा, FA is equal to FB, फोर्स लोड म्हटलंय, then the stress on a B is, B वरचा स्ट्रेस काढायचा. संपला कन्सेप्ट. काय करू शकता तुम्ही, परत एकदा तोच कन्सेप्ट तुम्ही वापरू शकताय.
फोर्स सारखा आहे ना, मग तुमच्याकडे स्ट्रेसची केस आहे, स्ट्रेस ऑन ए बी म्हटलंय तुम्हाला. मला सांगा स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे तुमचा, स्ट्रेस इज इक्वल टू, आता मी इथे रब केलाय, स्ट्रेस इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे फॉर्म्युला, फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स इज इक्वल टू काय झाला, स्ट्रेस इनटू एरिया. संपलं. दोघांचे फोर्स सेम म्हटलंय ना रे, म्हणजेच स्ट्रेससाठी मी एस नोटेशन वापरतो, स्ट्रेस फॉर ए इनटू एरिया ऑफ ए. क्लिअर आहे, स्ट्रेस इनटू एरिया आहे ना, इज इक्वल टू, आता एरियाच्या जागेवर मी पाय आर स्क्वेअर टाकलं तरी चालेल ना, पाय आर स्क्वेअर, वाय रे पाय आर स्क्वेअर, म्हणजे दिस इज अँड पाय आर फॉर द ए स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज अँड फोर्स फॉर द बी, स्ट्रेस फॉर द बी इनटू पाय रेडियस फॉर द बी स्क्वेअर. क्लिअर आहे, पाहिजे काही वेगळं करत नाही, स्ट्रेस इंटू पाय आर स्क्वेअर, स्ट्रेस इंटू पाय आर स्क्वेअर, फक्त ए साठी लिहिलं आणि एकदा बी साठी लिहिलं, दॅट्स ऑल. पाय पाय दोघांचे कॅन्सल झाले. आता रेडियसचं रिलेशन दिलंय तुम्हाला आणि तुम्हाला म्हटलंय स्ट्रेस फॉर द बी इज, असं वर्डिंग केलंय, विचारलंय तुम्हाला, चलो व्हॅल्यू टाकून घ्या. स्ट्रेस फॉर ए इज इनटू रेडियस ऑफ ए इज 2 टाइम्स ऑफ रेडियस ऑफ बी, आणि स्क्वेअरिंग केलं तर किती येणार आहे, 2 चा स्क्वेअर 4 आणि रेडियस ऑफ बी चा स्क्वेअर मीन्स 4 टाइम्स ऑफ आर बी स्क्वेअर इज इक्वल टू एस बी इंटू आर बी स्क्वेअर असणार आहे. नाव दिस आर बी स्क्वेअर गेट कॅन्सल. मग काय राहिलं सांगा मला इथे, देन विच व्हॅल्यू रिमेन्स इन दॅट वन, स्ट्रेस फॉर ए हा इंटू 4 इज इक्वल टू स्ट्रेस फॉर बी, म्हणजे बीचा स्ट्रेस किती आहे, 4 टाइम्स ऑफ ए स्ट्रेस ऑफ ए. बीचा स्ट्रेस किती आहे, 4 टाइम्स ऑफ ए स्ट्रेस ऑफ ए इज अन आन्सर. क्लिअर आहे नक्की, विशेष काहीच नाहीये, लक्ष देऊन जातो तुम्हाला लगेच. आणखीन काही कन्सेप्ट असतात, आणखीन काही आहे, हेच रिलेशन तुम्ही कोणाशी करता, थर्मल एक्सपान्शनशी करताय. जसं मी इथे काय केलंय, एक वायर घेतली, त्या वायरला लोड अप्लाइड केलाय म्हणून वायरची लेंथ बदलली आहे, म्हणून स्ट्रेन तयार झालाय. काही केसेस अशा आहेत त्या वायरला फक्त तुम्ही हीट द्या, हीट जर दिली तरी त्याच्या केसमध्ये त्याचं इलॉंगेशन होणार आहे हीटमुळे. मग हीटमुळे इलॉंगेशन होत असेल देन हाऊ टू फाइंड आउट द स्ट्रेन इन दॅट केस. मग तिथे यंग्स मॉड्युलस कसा काढायचा, तिथे तुम्हाला फोर्स कसा काढायचा, स्ट्रेस कसा काढायचा, म्हणजे त्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा कन्सेप्ट वापरावा लागेल. मग स्ट्रेनचा फॉर्म्युला काय तुमचा, स्ट्रेन इज इक्वल टू द चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा थिटा. काल पण फॉर्म्युला वापरला होता आपण वेव्हसाठी, सोलोमीटरच्या कन्सेप्टमध्ये वापरतो आपण अल्फा इंटू डेल्टा थिटा. डेल्टा थिटा म्हणजे काय, इन्क्रीज इन टेम्परेचर, टेम्परेचर किती वाढवलंय तुम्ही, चेंज किती केलंय, जेवढं टेम्परेचर चेंज करणार तेवढा स्ट्रेन वाढणार आहे. अल्फा काय, त्या मटेरियलचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, म्हणजे त्या मटेरियलचा टेम्परेचर कोएफिशियंट कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. झाला, प्रश्न संपला. वाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो तुमचा, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन, आणि स्ट्रेनची व्हॅल्यू किती, अल्फा इंटू डेल्टा थिटा. जर मला स्ट्रेस काढायचं असेल तर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय येणार आहे माझ्याकडे, झालं, हे ट्रान्सफर करा, वाय इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. हे एकदा सीईटीला विचारून गेलेलं, एवढाच फॉर्म्युला विचारला त्यांनी, झालं, वेगळं काहीच नाही आहे. लक्षात घ्या, स्ट्रेन इज इक्वल टू ती व्हॅल्यू, ती सबस्टिट्यूट केली आहे, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर स्ट्रेसचा फॉर्म्युला. जर तुम्हाला फोर्स विचारला असता, फोर्स विचारलाय, तर अशा केसमध्ये काय करायचं ते पण समजून घ्या. स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया आहे ना, फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू वाय इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा, म्हणजे फोर्स इज इक्वल टू वाय इंटू ए इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा, फक्त ए ट्रान्सफर केलं, दॅट्स ऑल. तुम्हाला हे कुठे विचारतात, कसं विचारतात ते पण सांगतो. पहा इथे प्रॉब्लेम कशा टाईपचे आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहे. सपोज देर इज अ वन रॉड हॅव्हिंग अँड लेंथ ओनली, एक रॉड घेतला आणि त्याला लेंथ असणार आहे, आणि हा रॉड काय केला, 2 फिक्स सपोर्ट मध्ये अडकवला, दॅट गेट फिटेड इन बिटवीन दॅट 2 फिक्स सपोर्ट. ओके, आणि मी त्याला काय केलंय, हीट दिली, हीट दिली. व्हॉट हॅपन्स इन दॅट केस, देर इज अ थर्मल एक्सपान्शन ऑफ द बॉडी, बॉडीचं एक्सपान्शन होणार. एक्सपान्शन झालं म्हणजे बॉडी काय करणार, या सपोर्टवर फोर्स एक्झर्ट करणार. असं इमॅजिन करा, हे फिक्स सपोर्ट आहेत आणि हा रॉड आहे, हा रॉड जर असेल आणि हे फिक्स सपोर्ट आहेत, हे अडकवलाय रॉड, त्याला हीट दिली तर त्याचं एक्सपान्शन होईल ना. एक्सपान्शन झालं म्हणजे हा फोर्स एक्झर्ट करेल ना. मग तुम्हाला विचारतात हाऊ मच फोर्स एक्झर्टेड बाय द रॉड ऑन दिस वॉल, त्या वॉलवर किती फोर्स एक्झर्ट केला असेल. तसं पाहायला गेलं तर वर घेतलं तर इमॅजिनेशन आहे, पण तरी तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येतं बाय युझिंग दॅट फॉर्म्युला. काय माहित पाहिजे, ते मटेरियल कोणतं आहे, मटेरियल सेन्स मॉड्युलस फिक्स आहे. काय माहित पाहिजे, त्या रॉडचा क्रॉस सेक्शन एरिया, तो इझिली कॅल्क्युलेट करता येतो व्हर्नियर कॅलिपरने. म्हणजे क्रॉस सेक्शन एरियाचा पार्ट आला, छोटी वायर असेल तर स्क्रू गेज वापरा. त्याच्यानंतर अल्फाची व्हॅल्यू आहे
कॉन्स्टंट आहे, इट डिपेंड्स ऑन दी मटेरियल. राहिलं काय, फक्त टेम्परेचर किती वाढलं तेवढं सबस्टिट्यूट करा, आला आन्सर. दिस ऑन व्हेरी सिम्पल कन्सेप्ट अँड दॅट आर आस्क्ड इन अ एक्झाम. AIPMTच्या एक्झाम्सला वगैरे ते क्वेश्चन्स येऊन गेले, तुम्ही बुक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. बाय युझिंग दॅट वन वी कॅन फाइंड आउट दॅट स्ट्रेस, वी कॅन फाइंड आउट ए फोर्स. ते म्हणले स्ट्रेस किती अप्लाइड केला, हा फॉर्म्युला वापरा स्ट्रेसचा. फोर्स म्हटलं तर हा फॉर्म्युला वापरा, दॅट्स ऑल. ओके, घाई करायचं नाही, व्यवस्थित सॉल्व्ह करता येऊ शकतं. ओके, असे पण काही प्रॉब्लेम्स असतात. आणखीन काही वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम जर घेतले तर तुम्हाला लक्षात येईल, एक रोप दिलेली आहे 1 सेंटीमीटरची, इन डायमीटर म्हटलं आहे. ब्रेक्स इफ द टेन्शन इन इट एक्सिड्स 500 न्यूटन. 500 न्यूटनपेक्षा जास्त जर त्याचं टेन्शन झालं तर ती ब्रेक होते. द मॅक्सिमम टेन्शन दॅट मे बी गिवन टू द सिमिलर रोप ऑफ ए डायमीटर 2 सेंटीमीटर. म्हणजे अगोदरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना तसंच प्रॉब्लेम आहे. त्यांनी काय दिलंय, 2 रोप आहेत. सपोज त्याला मी नाव देतो ए आणि बी. पहिल्या रोपची डायमीटर दिली, रेडियसच्या ऐवजी डायमीटर म्हणलंय. डायमीटर किती म्हणलंय, ए ची दिस इज ऑन 1 सेंटीमीटर. डायमीटर किती म्हणलंय, बी ची दिस इज ऑन 2 सेंटीमीटर. ओके, 1 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटरची केस दिली. त्याच्या पुढे काय म्हणलंय त्यांनी, द वायर ही जी रोप आहे ही ब्रेक होते किती टेन्शनला, 500 न्यूटनला. तर ते म्हणतात याला टेन्शन किती झालं. मग अशी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, सेम तसंच आहे ना, फक्त रेडियसच्या ऐवजी डायमीटर टाकायची आणि रेशिओमध्ये रेडियसच्या ऐवजी डायमीटर डायरेक्ट सबस्टिट्यूट करायची. लक्षात घ्या, आपण घेतला ना प्रॉब्लेम आता, F/A इज इक्वल टू दी F/A ची केस सेम तोच आहे. एरियाच्या जागेवर काय टाकणार तुम्ही, πRA². इथे काय टाकणार तुम्ही, πRB². हा FB, हा FA. ओके, हा तसाच प्रॉब्लेम आहे. आणि मग तुम्ही म्हणणार हे पाय तर कॅन्सल होतील, पण रेडियसच्या जागेवर डायमीटर कशी डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकता. कधी, जर रेशो असेल तर. का, कारण डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ रेडियस. रेशो मध्ये 2 2 दोघांचे कॅन्सल होतील ना. स्क्वेअर केलेला 4 असेल समजा, तो पण कॅन्सल होईल ना. म्हणून तुम्ही इथे डायरेक्टली डायमीटर म्हटलं तरी चालतंय, काही अडचण नाही. क्लिअर आहे. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाका, 500 हे 1 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर, FB कॅल्क्युलेट करा, आला आन्सर ते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. दिस आन्सर बिकम्स 2000 न्यूटन. सॉल्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येऊ शकेल. ओके, अशा पद्धतीने आन्सर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. तेच नंतर आणखीन मी तुम्हाला म्हणत होतो, याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम्स असतात. जर यंग्स मॉड्युलस दिला असेल, बल्क मॉड्युलस जर तुम्हाला प्रोव्हाइड केला असेल तर डायरेक्ट त्यांचे फॉर्म्युले वापरा. डायरेक्ट फॉर्म्युले त्यांची यूज करा आणि त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. 1-2 प्रॉब्लेम्स त्याचे पण सांगतो मी तुम्हाला, कशा टाईपचे असू शकतात. जर पर्सेंटेजमध्ये दिलेले असतील तर ते पण तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतात. एक असा प्रॉब्लेम म्हणलाय, द बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर इज, वॉटरचा बल्क मॉड्युलस दिलाय, K इज इक्वल टू द 2 × 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑब्विसली त्याचं युनिट आहे. The pressure required to reduce the given volume of water by 1% is given by. तुम्हाला एक वॉटर दिलेलं आहे एवढ्या व्हॉल्यूमचं आणि याचं व्हॉल्यूम कितीने रिड्यूस करायचं ते म्हणता येते, 1% ने कमी करायचं. 1% ने रिड्यूस करायचं त्याचं व्हॉल्यूम. ओके, 1% ने. त्याच्यासाठी प्रेशर किती लागेल. एकदम सिंपल कन्सेप्ट. K इज इक्वल टू काय फॉर्म्युला तुमचा, दिस इज अन इक्वल टू द VdP divided by dV. मायनस साइन इंडिकेट ओनली डिक्रीज इन व्हॉल्यूम. मग आपल्याला काय करायचं, चेंज प्रेशर किती अप्लाय करायचं, DP इज इक्वल टू पहा इथे हा dV जाऊन याला मल्टिप्लाय होईल, dV डिवायडेड बाय V जाऊन डिवाइड होणार आहे आणि इंटू K. नेक्स्ट वन, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. किती चेंज करायचं ते म्हणतात 1%. 1% कॅन बी रिटन एज 1/100. दिस इज अन इक्वल टू 1/100 इंटू K ची व्हॅल्यू 2 × 10⁹. संपला ना प्रश्न. देन कॅल्क्युलेट केलं तर 2 × 10⁻⁷ किती येणार आहे, 7 पास्कल. एवढा प्रेशर अप्लाय करावं लागेल तुम्हाला. एकदम इझी आहे. फक्त K ची व्हॅल्यू तर तुमची फिक्स आहे. मटेरियल दिलं ना, K ची व्हॅल्यू माहित असते. ओके, मटेरियलसाठीचे व्हॅल्यूज आहेत तुमचे. फक्त पर्सेंट किती, 2% चेंज करायचं तुम्हाला, 2% म्हणा. 2% म्हटलं असं 2% चेंज करायचं, 2/100 म्हटलं असं, देन दिस बिकम्स 4. संपला प्रश्न. इकडं काहीच नाहीये. तुम्हाला ते म्हणता येते आणखीन जर चेंज करायचं असेल, ते म्हणले 10% चेंज करायचं व्हॉल्यूम. 10% म्हणा, बरं 10% म्हणा, 10% म्हणा. 10 × 2 किती येणार आहे, 20 × 10⁻⁷. दॅट्स ऑल. एकदम इझी कन्सेप्ट आहे. फक्त काय दिलंय ना ते चेक करायचंय. हा चॅप्टरच असा आहे, कॉन्स्टंटवर डिपेंड असणारा चॅप्टर आहे आणि कॉन्स्टंटचे केसेस आहेत ना सॉल्व्ह करणं सोपं असतं, कारण त्या कॉन्स्टंटचेच फॉर्म्युले वापरायचे असतात. ओके, ह्या चॅप्टरमध्ये तेवढं युजफुल डाटा असणार आहे. नेक्स्ट वन्स, अजून काही प्रॉब्लेम्स आहे तुमचे. आता आणखीन असं पण म्हटलंय, जसं बल्क मॉड्युलसला दिलंय तसं लेंथला पण दिलेला प्रॉब्लेम आहे. द इन्क्रीज इन लेंथ ऑफ ए वायर बाय स्ट्रेचिंग इज 0.04%.
ओके, इफ इट्स पॉइसन्स रेशो इज अ 0.5 द डायमीटर इज अ रिड्यूस बाय. ओके, आता मी काय करतो, पॉइसन्स रेशोचा कन्सेप्ट सांगतो आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. आता कंटिन्यू करू, कारण त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पॉइसन्स रेशो पाहिजे. मी आतापर्यंत हुक्स लॉ, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पर्यंत येऊन थांबलो. आता पॉइसन्स रेशो सांगतो, मग त्या प्रॉब्लेम सुद्धा तुमचा तो सॉल्व्ह होऊन जाणार आहे. कन्सेप्ट कसा आहे समजून घ्या. पॉइसन्स रेशो काय सांगतो? पॉइसन्स रेशो, दिस सायंटिफिक पॉइसन्स डिस्कस अबाउट द फिनॉमिनॉन ऑफ ए एक्सपान्शन ऑफ ए बॉडी. काय एक्सप्लेन केलं? फक्त कन्सेप्ट असा आहे, इफ वी अप्लाय द फोर्स ऑन द बॉडी. समजा एक रबर घेतला, तुम्ही ताणला, अप्लाइड कुठे केला फोर्स? या साईडने अप्लाइड केलाय, ताणलाय तुम्ही. होतं काय? इट्स लेंथ गेट इन्क्रीज बट थिकनेस गेट डिक्रीज. मला सांगा, तुम्ही इकडून फोर्स एक्झर्ट केला का? नाही केला. तुम्ही फोर्स कुठे एक्झर्ट केला? फक्त या साईडला. आणि पॉइसन्सने त्याच्यावरूनच फॉर्म्युला तयार केला आहे. काय कन्सेप्ट सांगितला आहे? दिस लॅटरल स्ट्रेन इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॅटरल म्हणजे काय? या बाजूने जेवढा तुमचा स्ट्रेन तयार झाला, हा कशाला प्रोपोर्शनल आहे? जेवढा तुम्ही लॉन्जिट्युडनल स्ट्रेन अप्लाइड केला त्याला. जेवढी वायर जास्त ताणणार तेवढी डायमीटर जास्त चेंज होईल ना रे. म्हणजेच कन्सेप्ट मध्ये काय होऊन जातं, दिस लॅटरल स्ट्रेन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. Lateral strain is directly proportional to longitudinal strain, or we can say that this is an sigma Poisson's ratio. मग Poisson's ratio चा फॉर्म्युला मिळाला. This is an lateral strain divided by longitudinal strain. हा जाऊन डिवाइड झालाय. What is an formula of a lateral strain? लॅटरल बाजूने काय बदललंय? त्याची डायमीटर बदलली, त्याची रेडियस बदलली. मग हाऊ मच स्ट्रेन गेट डेव्हलप? दिस इज अन चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर डिवाइडेड बाय चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. किंवा त्यालाच असे म्हणता येईल, चेंज इन रेडियस डिवाइडेड बाय ओरिजिनल रेडियस डिवाइडेड बाय चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. रेडियस दिली असेल तर रेडियस, डायमीटर दिली असेल तर डायमीटर, त्यांचे रेशो घ्या. बाय युझिंग दॅट वन वी कॅन फाइंड आउट ए लॅटरल स्ट्रेन. आणि हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला. अगेन हिअर वी राईट ए निगेटिव्ह साईन. त्याला पण निगेटिव्ह साईन आहे, लक्षात ठेवा फॉर्म्युल्यामध्ये. का? कारण डायमीटर कमी झाले. जसं इकडे बल्क मॉड्युलसमध्ये व्हॉल्यूम कमी झालं तर मायनस साईन दिलं होतं, तसं इथे पण डायमीटर कमी झाली म्हणून निगेटिव्ह साईन द्यायचं इथे पण. ते पण जमेल इथे. दुसरं आणखीन एक कन्सेप्ट, थेरोटिकल तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना पॉइसन्स रेशोच्या, हा -1 पर्यंत आहे. पण जर प्रॅक्टिकल केस जर घेतली ना तर ती फक्त 0.5 पर्यंत आहे, -0.5 पर्यंत. म्हणून तर एक पार्ट लक्षात घ्या फक्त, जर थेरोटिकल व्हॅल्यू घेतली तर -1 पर्यंत व्हॅल्यू आहेत आणि जर प्रॅक्टिकल व्हॅल्यू घेतली तर -0.5 पर्यंतच व्हॅल्यू आहे. ओके, हे पण कन्सेप्ट लक्षात असू द्या. चलो आता त्या प्रॉब्लेमकडे येऊ आपण. एक प्रॉब्लेम होता, तिथे पॉइसन्स रेशो पाहिजे तुम्हाला. The increase in length of a wire on stretching is 0.04%. If its Poisson's ratio is 0.5, the diameter is reduced by. Diameter कितीने reduce झाली? ते म्हणले ही लेंथ कितीने वाढवली? ते म्हणताय ते 0.04% ने वाढवली. म्हणजे काय दिलंय तुम्हाला? हाऊ मच लेंथ गेट इन्क्रीज? 0.04%. हा असं म्हणायला पाहिजे होतं, 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. यांनी एकदम सोपं करून दिलंय तुम्हाला. पर्सेंट अवघड काही नाहीये. कितीने लेंथ वाढवली आहे? 0.04%. म्हणजेच किती? 0.04 डिवाइडेड बाय 100 ना. म्हणजेच काय, जर ओरिजिनल लेंथ L असेल, 100 असेल, तर त्यांनी एवढी लेंथ वाढवली. म्हणजे स्मॉल एल आपण कॅपिटल एल ची डायरेक्ट व्हॅल्यू दिली. सोपं करून टाकलंय. आणि मग आता मला सांगा, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ दिलाय, सिग्मा तुम्हाला प्रोव्हाइड केलाय, सिग्मा दिलाय 0.5. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू 0.5. मला सांगा चेंज इन डायमीटर तुम्हाला काढता येईल का नाही? म्हणजेच दिस फॉर्म्युला बिकम्स व्हेरी सिंपल. पहा नाही, ते लगेच व्हॅल्यू टाकतो. सिग्माची व्हॅल्यू किती आहे? 0.5 इज इक्वल टू चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. हा चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ जाऊन मल्टिप्लाय होईल ना याला. मग करून टाका मल्टिप्लाय. किती आहे? 0.04 डिवाइडेड बाय 100. किंवा राहू दे ना पर्सेंटेज मध्ये, आन्सर पण पर्सेंटेज मध्येच पाहिजे मला. म्हणजेच मी डायरेक्टली असंच ठेवलं पर्सेंटेज मध्ये तरी चालेल ना. आणि याने जर मल्टिप्लाय केलं तर हे किती येणार आहे? हाफ होईल ना याचं, 0.02% होईल ना. म्हणजे चेंज इन डायमीटर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल किती आली? 0.02%. ओके, हा एक कन्सेप्ट असा तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतो. म्हणजे असे कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही घेऊ शकताय. एक सीईटीला येऊन गेलेला प्रॉब्लेम आहे. कन्सेप्ट तेच, फक्त वेगळ्या पद्धतीने मांडलाय त्यांनी, म्हणून गडबडायचं नाही. पहा कसं मांडलाय तेवढं एक सांगतो, म्हणजे लक्षात येऊन जाईल तुम्हाला. अवघड काही नाहीये. 2 वायर्स म्हणलंय ऑफ दी सेम मटेरियल अँड ए लेंथ. म्हणजे त्या वायरची लेंथ आणि मटेरियल सारखं आहे. म्हणजे काय रे? यस यस बरोबर आहे. नोटबुक मधलं काहीच लिहून टाकायचं. यंग्स मॉड्युलस इज अन सेम. मटेरियल सेम आहे म्हणजे यंग्स मॉड्युलस सेम.
लेंथ इज अ सेम दोन्ही वायरची, आर स्ट्रेच बाय द सेम फोर्स, फोर्स सुद्धा अप्लाइड केलेला सेम आहे ते म्हणताय, सारख्याच फोर्सने स्ट्रेच केल्यात. इफ द रेशो ऑफ द रेडिया ऑफ द टू वायर इज, दोन वायरचा, एक ए वायर म्हणू एक बी वायर म्हणू, दोन वायरच्या रेडियसचा रेशो दिलाय इज n:1. रेशो किती दिलाय n:1, n/1. देन द रेशो ऑफ देअर इलॉंगेशन इज, इलॉंगेशनचा रेशो विचारलाय. समजलं बघ, काही नाहीये. यंग्स मॉड्यूलस दिले ना, मटेरियल सेम ना, यंग्स मॉड्यूलसचा फॉर्म्युला mg इंटू कॅपिटल एल डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर इंटू स्मॉल एल. पहा काय काय कॉन्स्टंट आहे, यंग्स मॉड्यूलस सेम आहे, संपला प्रश्न. mg सेम आहे, फोर्स संपला, एल सेम आहे, पाय कॉन्स्टंट आहे, राहिलं कोण, आर स्क्वेअर इंटू एल इज इक्वल टू कॉन्स्टंट, सगळे कॉन्स्टंट झाले बाकीचे, संपलं ना. टाका फॉर्म्युल्यामध्ये मग. देन दिस इज अन इक्वल टू द आर ए स्क्वेअर इंटू एल ए इज इक्वल टू आर बी स्क्वेअर इंटू एल बी. आणि रेशो कशाचा विचारलाय तुम्हाला, इलॉंगेशनचा रेशो, म्हणजे एल ए अपॉन एल बी विचारला, एल ए अपॉन एल बी इज इक्वल टू, एल ए अपॉन एल बी इज इक्वल टू काय येणार आहे, आर बी स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार आहे, आर ए स्क्वेअर. और इज इक्वल टू व्हॉट इज द आर बी अपॉन आर ए, आर बी अपॉन आर ए 1/n ब्रॅकेटचा काय स्क्वेअर, संपलं, झालं आन्सर. 1/n स्क्वेअर असा आन्सर दिला होता. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह करता येत असं. आणखीन एक आहे, मला एक तुमच्यापैकीच एकाने आपल्याला क्वेश्चन्स विचारला होता, तो क्वेश्चन्स पण लगेच याच्याशी रिलेटेड होता, ॲक्च्युली तो परवाच विचारला होता, त्याच्याशी रिलेटेड होता म्हणून तो पण सांगतो. तर सांगितलंय, सगळ्यांनी क्लिअर करा, चांगला क्वेश्चन आहे. काय म्हटलंय पहा, द लेंथ ऑफ अन इलास्टिक वायर इज x. एक इलास्टिक वायर आहे, त्या वायरची लेंथ x आहे, अंडर ए टेन्शन ऑफ 5 न्यूटन. तुम्ही 5 न्यूटन जर फोर्स एक्झर्ट केला तर त्याची लेंथ आहे x, वायरची टोटल लेंथ x आहे. इट्स लेंथ इज अ y, त्याची लेंथ y आहे. कधी, जर तुमच्याकडे फोर्स टेन्शन अप्लाइड केलं असेल 7 न्यूटन. म्हणजे एक वायर आहे, या वायरवर तुम्ही 5 न्यूटन फोर्स एक्झर्ट केला तर त्यावेळेस लेंथ x होती. आता तुम्ही जर 7 न्यूटन एक्झर्ट केला असेल तर त्यावेळेसची लेंथ y होती. आता पुढे आणखीन असं म्हटलंय, इफ द टेन्शन बिकम्स 9 न्यूटन, टेन्शन तुम्ही 9 न्यूटन केलं तर देन द लेंथ ऑफ द वायर विल बी, वायरची लेंथ किती, मी त्याला झेड म्हणू का, झेड, ती लेंथ विचारली तुम्हाला. क्लिअर आहे. मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं, तर अशा केसमध्ये आपल्याला काय फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, एफचा कन्सेप्ट वापरता येऊ शकतो. मला सांगा, वायरच्या केसमध्ये मटेरियल बदललंय का, फक्त टेन्शन वाढवत गेलंय, यंग्स मॉड्यूलस सेम झाला, मग त्याच्यावरनं तुम्हाला लेंथचं, इलॉंगेशनचं आणि फोर्स यांचं रिलेशन येईल ना, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल एल. क्लिअर आहे, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. वाय इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए डिवायडेड बाय काय असतो, स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल ना. और वी कॅन से दॅट यंग्स मॉड्यूलस सेम आहे, लेंथ वायर सुरुवातीची लेंथ तीच आहे ना, फक्त तुम्ही काय करत गेलाय, टेन्शन वाढत गेलाय. मग ओरिजिनल लेंथ तीच आहे, ओरिजिनल क्रॉस सेक्शन एरिया तोच आहे, फक्त एफ अपॉन एल राहिला ना, मग एल इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल ना, मग एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल एल येईल, किंवा एफ इज इक्वल टू सम प्रोपोर्शनल कॉन्स्टंट के इंटू एल, संपलं. ते पण कन्सेप्ट येईल, म्हणजे तो पण कन्सेप्ट. आता काय करू आपण, या सगळ्यांसाठी वापरायचा. 9 न्यूटनला काय म्हणू आपण, झेड म्हणू. ओके, मग आता एक लक्षात घ्या, आपल्याला हे इलॉंगेशनची केस आली, पण आपल्याला इलॉंगेशन नाही दिलंय एक्स वाय झेड, हे सगळ्यात महत्वाचं आहे. टोटल लेंथ दिली, टोटल लेंथ एक्स मध्ये काय आहे, छोटंसं इलॉंगेशन आहे आणि काही ओरिजिनल लेंथ. मग इलॉंगेशन किती आहे, टोटल एक्स दिली आणि ओरिजिनल लेंथ एल होती, मग मला सांग इलॉंगेशन किती झालं, इलॉंगेशन एक्स मायनस एल ना, इथे इलॉंगेशन किती, वाय मायनस एल ना, इथे इलॉंगेशन किती, झेड मायनस एल ना. इलॉंगेशन म्हणतोय मी, वाढलेली लेंथ. टोटल एक्स, ओरिजिनल एल होती, इलॉंगेशन काय झालं, एक्स मायनस एल, वाय मायनस एल आणि झेड मायनस एल. मग आता पहा, परत मी कन्सेप्ट काय म्हणतोय, 5 न्यूटन फोर्स एफच्या केसमध्ये 5 इज इक्वल टू के इंटू इलॉंगेशन किती, एक्स मायनस एल. 7 इज इक्वल टू के वाय मायनस एल. 9 इज इक्वल टू के झेड मायनस एल. क्लिअर आहे नक्की. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे रिलेशन तयार होतील. झालं, एवढं सॉल्व्ह करायचं आहे, फक्त झेड काढायचं आहे मला. हे दोघे सॉल्व्ह करा, एल काढून घ्या, पहा इथे हे दोघं सॉल्व्ह करा, एल काढा, तो एल इथे टाका आणि झेड काढा, संपला प्रश्न. दोघांना कम्पेअर केलं मी तर काय होईल रे, हे दोघांना कम्पेअर केलं तर 5/7 होईल,
के के रेशोमध्ये कम्पेअर करता म्हणजे रेशो घेता, के के काय होतील, कॅन्सल होतील तुमचे. राहिलं काय, एक्स मायनस यल डिवायडेड बाय वाय मायनस यल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी इथे, तर काय येणार आहे, दिस इज ऑन 5y मायनस 5l इज इक्वल टू 7x मायनस 7l. रिलेशन तयार करून घ्या. 7l ला इकडे ट्रान्सफर केलं, 7l मायनस 5l 2l इज इक्वल टू 7x आणि हा 5y इकडे घेऊन या, मायनस 5y. झालं. एक्स आणि वाय तर निघणार नाही, कारण आपल्याला रिलेशन त्याच्या फॉर्ममध्ये पाहिजे. आता काय करू आपण, या दोघांचं कंपॅरिझन करण्याच्या ऐवजी आता यांचं करू, कारण मला झेड पाहिजे. आता दोघांचा रेशो घेतला, याचं घ्या नाही याचं घ्या, काय फरक नाही पडत. ह्या दोघांचा रेशो घेतला तर मी म्हणतो 9 डिवायडेड बाय 7, 9 डिवायडेड बाय 7 केला मी, मला हे पाहिजे झेड पाहिजे, मग त्याला वर ठेवतो मी, इज इक्वल टू झेड मायनस यल डिवायडेड बाय वाय मायनस यल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 9y मायनस 9l इज इक्वल टू 7z मायनस 7l. 7z मायनस 7l म्हणजेच हे जर सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे पहा बरं. आता 9l हे इकडे ट्रान्सफर करू आपण, मीन्स दिस 9l मायनस 7l 2l आणि इकडे काय झालं, हा 9y मायनस 7z. चलो ही 2l ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे, टाकून द्या. 2l ची व्हॅल्यू टाकली तर काय येणार आहे, 9y मायनस 7z इज इक्वल टू द 7x मायनस 5y. मला झेड पाहिजे, मायनस इकडे जाऊन प्लस करून घ्या, हे जाऊ द्या इकडे सगळं. 9y मायनस 5y इकडे होतील, प्लस होतील म्हणजे 14y होतील आणि हे 7x इकडे जाऊन मायनस होतील, 7x होतील इज इक्वल टू 7z होणार आहे. 7 ने थ्रू आउट डिवाइड करा, z इज इक्वल टू द 2y मायनस x. आला आन्सर. म्हणजे एकदम सोपं आहे. कसंही असेल थोडंसं फक्त आयडिया एवढीच लक्षात आली पाहिजे, अरे त्यांना सांगायचं काय, टोटल लेंथ दिली त्यांनी आणि आपला फॉर्म्युल्यामध्ये ते इलॉंगेशन आहे, मग ते इलॉंगेशन घेऊन टाकायचे आणि दुसरा कन्सेप्ट रेशो घ्यायचा, संपला प्रश्न. ओके, मग त्या पद्धतीने ते आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकता. असा एक कन्सेप्ट आहे. एक छोटेसे आणखीन एक एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूमचे, त्याच्यावर डायरेक्ट फॉर्म्युले तुमचे. त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट आहे तुमच्याकडे, सॅग फॉर्मेशन इन ए बीमचा कन्सेप्ट आहे. ओके, सॅग फॉर्मेशन किती होत असतं बीम मध्ये, त्याचा एक कन्सेप्ट आहे, त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट आहे. त्याच्यामध्ये विशेष वेगळं काही करायचं नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून मी डायरेक्ट पटपट सांगतोय. एनर्जी स्टोर्ड इज इक्वल टू, एक तर फॉर्म्युला तुमचा 1/2kx² आहेच आहे एनर्जीच. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, आता स्ट्रेन एनर्जी म्हणतो मी, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. आधी स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला लिहितो. स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू 1/2 लोड इंटू एक्सटेन्शन किंवा इलॉंगेशन. त्याच्यानंतर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे 1/2 L इंटू दिस इज अन इक्वल टू द लोड, लोड फोर्स, लोड आहे ना फोर्स, इंटू इलॉंगेशन डिवायडेड बाय व्हॉल्यूम क्रॉस सेक्शन इन एरिया इंटू लेंथ. झालं ना फॉर्म्युला. स्ट्रेस आणि हा स्ट्रेनचा, म्हणजे स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा कन्सेप्ट काय होतो, 1/2 स्ट्रेस इंटू काय स्ट्रेन, हा फॉर्म्युला. आणि आणखीन मॉडिफिकेशन करून घ्या त्यांचं. मॉडिफिकेशन कसं करणार तुम्ही पहा, चेक करा सगळ्यांनी. तुम्ही काय करणार आहे, मॉडिफिकेशन्स मध्ये y इज इक्वल टू द स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन वापरणार आहे. स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन टाका ना व्हॅल्यू, स्ट्रेसची टाका, स्ट्रेनची टाका, कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे हे फॉर्म्युले तुमचे तयार होऊ शकतील. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमची केस आहे 1/2, स्ट्रेसची टाकली तर y इंटू स्ट्रेन, म्हणजेच 1/2 y इंटू स्ट्रेनचा काय स्क्वेअर. झालं. आणि जर आपल्याला आणखीन स्ट्रेसच्या फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर स्ट्रेन इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन y, म्हणजेच 1/2 स्ट्रेस स्क्वेअर अपॉन y. हा पण फॉर्म्युला आहे. काय देतात तुम्हाला त्याच्यावर ठेवायला, डिपेंड ठेवायचं. एकदम सोपं आहे. दिलंय काय त्याच्यावरनं व्हॅल्यू घ्यायची आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचं, दॅट्स ऑल. ओके, हा पण कन्सेप्ट. आणखीन एक बीमचा पार्ट होता, तुम्हाला आठवत आहे का, फॉर्म्युला आहे फक्त तो, आणि तो फॉर्म्युला फक्त डायरेक्ट लक्षात घ्या. आता ज्यावेळेस तुम्ही लोड अप्लाइड करता W, त्यावेळेस असा बीम बेंड होतो का नाही, बीम बेंड होतोस. किती खाली जातो, डेल्टाने खाली जातो. काय फॉर्म्युला, डेल्टा इज इक्वल टू WL³ डिवायडेड बाय 4YBD³. सांगा बरं काय काय व्हॅल्यू त्यांचं लेबलिंग. डेल्टा म्हणजे काय, सॅग किती तयार झाला, किती खाली गेला. W म्हणजे काय, लोड. W म्हणजे काय, लोड. त्याच्यानंतर L काय, त्याची लेंथ. Y काय, त्या मटेरियलचं यंग्स मॉड्युलस. B काय, त्या बीमची ब्रेड्थ.
डी काय त्याची डेप्थ, ब्रेड्थ वेगळी आणि डेप्थ वेगळी. ओके, कन्सेप्ट आठवतोय ना नक्की सगळ्यांना. ब्रेड्थ जर घेतली आपण, जर सपोज बीम असेल त्याची रुंदी, आणि समजा मी याला बीम म्हणतो, याला जर बीम म्हटलं तर ही त्याची झाली, ही त्याची ब्रेड्थ झाली, आणि ही काय झाली त्याची डेप्थ झाली खाली. मग त्याच्यावरनं तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येत असतं. मग कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. पूल कसे बनवले जातात, त्यांची बीम किती ठेवायला पाहिजे, साईज किती आहे. जर आपल्याकडे रिव्हरवरचे बीम घेतले तर तुम्ही पाहिलं असेल नद्यांवरचे, तर आपले पूल असे असतात. हे मग इथे तुमच्याकडे हा कॉलम असतो आणि हा कॉलम असेल, परत नंतर इथे लगेच सपोर्ट दिलेला असतो. ओके, का बरं असं सपोर्ट जवळजवळ देतात, जेवढी त्या बीमची लेंथ वाढेल, हा पूल बनवतात ना सर नदीवर, मग जेवढी त्याची लेंथ जर तुम्ही असं जर जास्त ठेवला असता, हा गॅप हे जवळजवळ असे जर कॉलम टाकले नसते आणि हा गॅप जास्त ठेवला असता तर बेंडिंग होण्याचे चान्सेस होते ना. म्हणून काय करतात, हे कॉलम जवळजवळ असतात. ओके, हा एक कन्सेप्ट वापरतात. त्याच्यानंतर आणखीन एक ब्रिजचा कन्सेप्ट, तो पण आपला इलॅस्टिसिटीवर डिपेंड आहे. सस्पेन्शन ब्रिज असतात ते, जसं मुंबईला सीलिंग झालेलं आहे, सस्पेंड केलेलं आहे, तिथे तुम्हाला कॉलमची जास्त गरज नाही. म्हणजेच हा कॉलम नसला तरी चालतो, डायरेक्ट इकडे एक कॉलम इकडे एक कॉलम. पण हे कॉलमच्या केसमध्ये काय करतात, मग हा बीमची लेंथ जास्त झाली, बेंड होऊ शकतो, मग त्याला असं सपोर्ट टाकता येते, डायरेक्ट स्ट्रिंग अटॅच करता येते. म्हणजे अशा पद्धतीने ते काय केले जातात, दॅट ब्रिज गेट फॉर्म्स. का बरं, टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ दिस वन. का, इथे तुमची लेंथ जेवढी जास्त तेवढं बेंडिंग होण्याचे चान्सेस जास्त. तुम्ही सिंगल बारवर व्यायाम करत असाल त्यावेळेस त्याची लेंथ जेवढी जास्त तेवढं तो बेंड होतो ना. ओके, हा एक कन्सेप्ट आहे, ते पण तुमच्या लक्षात येऊ शकेल. त्याच्यावरनं तुम्हाला सगळं, म्हणजे ॲक्च्युली हे आपल्याला दिलेलं नाही आहे फिजिक्समध्ये, पण पुढे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंगला दॅट मेजरली डिपेंड्स ऑन दॅट इलॅस्टिसिटी चॅप्टर. दिस वन व्हेरी इम्पॉर्टंट. येणार आहे तुम्हाला तो कन्सेप्ट डिटेल्समध्ये. आपल्याला आत्ता फक्त बेंडिंग दिलेलं आहे, तर बेंडिंगवरून तुम्हाला काही आयडियाज तयार होऊ शकतील फक्त. ओके, हा सगळा कन्सेप्ट लक्षात ठेवा, फॉर्म्युले लक्षात घ्या. इझिली आपल्याला हे कन्सेप्ट सॉल्व्ह करता येत आहेत. असं वेगळं काहीच नाही या चॅप्टरमध्ये. डायरेक्टली व्हॅल्यू फॉर्म्युला घ्यायचा, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे. का, कारण याच्यामध्ये कॉन्स्टंट आले, फिरवे अजिबात नाही आहे, सरळ सरळ प्रॉब्लेम्स आहे. ओके, तर काय करा, परत तुमचे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. आज साधारणतः त्याच्यावरचे मिनिमम 50 क्वेश्चन्स सॉल्व्ह झाले पाहिजेत वेगवेगळ्या टाईपचे. आणि त्याच्यावरनं जर काही अडचण आली तर नक्की मला पाठवा, मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून रिप्लाय करू शकेल. क्लिअर आहे नक्की सगळ्यांना? ओके, थँक्यू.